दादांकडे सतत कोणी ना कोणी बदल्यांसाठी यायचं. ही एक घडलेली घटना आहे. शरद पवारांकडे बंदोबस्ताला असणारे एक पोलीस कर्मचारी होते आणि त्यांना त्यांची बदली पाहिजे होती. महाविकास आघाडीचं तेव्हा सरकार होतं आणि दादांनी तिकडून त्यांना मेसेज आला की यांची बदली करायची आहे. दादांनी सांगितलं ठीक आहे, करून टाका बदली. त्या अधिकाऱ्याची बदली झाली. अधिवेशन सुरू होतं आणि बदली झाली या खुशीत तो कर्मचारी अधिकारी पेढ्याचा पुडा घेऊन अजितदादांना भेटायला आला आणि म्हणे की दादा हे पेढे घ्या, मी तुमच्यासाठी आणलेले आहेत. तर दादांनी आपला हात लावला त्याला, ठीक आहे वाट सगळ्याला असं सांगितलं. त्याचा आग्रह होता की नाही दादा हे बॉक्स तुमच्याजवळ होऊ द्या, तुमच्यासाठी आणले. तर तो ऐकायलाच तयार नाही. दादा म्हणाले अरे पेढेच आहेत ना, म्हणे मी खाल्ले काय एवढे थोडेच खाणार आहे, सगळ्यांना वाट. आणि त्यांनी तो खूप आग्रह करायला लागल्यावर मग दादांनी बरं ठीक आहे म्हणून टेबलवर ठेवून घेतला. तो माणूस बाहेर गेला. नंतर दादांनी त्यांच्या माणसाला बोलवलं, सगळ्यांना पेढे देऊन टाक रे म्हणून सांगितलं. तो माणूस सगळ्यांना बाहेर पेढे द्यायला गेला आणि पेढे वाटत संपत आले तेव्हा तरी वरचे पेढे संपले आणि तरी ते बॉक्सचं वजन वाटत होतं. म्हणून त्यांनी मग दादांना तो कागद उघडून बघितला काय, तर खाली काही पैसे ठेवलेले होते आणि तो पीए घाबरून म्हणे दादा हे बघा ते पेढे आणले होते त्याच्या खाली हे असं निघालं. तर दादा चिडले आणि म्हणाले कुठे ज्याची बदली झाली त्याला बोलवा इकडे. म्हणे कोण आहे तो, त्यांना नाव आहे त्याचं माहित नव्हतं. तो आला, त्याला म्हणे काय रे, म्हणे तू हे काय धंदे करायला लागला, म्हणे हे कशासाठी आणले. तो आपला प्रामाणिकपणे म्हणाला की दादा बदल्यांसाठी द्यावे लागतात असं मला कोणीतरी सांगितलं म्हणून आणले म्हणे मी. तर त्याच्यावर ते भडकले, म्हणे ही काय पद्धत झाली का, म्हणे तुमचं चांगलं केलं तरी तुम्हाला कळत नाही वगैरे वगैरे त्याला बोलले. आणि मग ते पैसे त्याला दिले आणि जा परत म्हणून सांगितलं. म्हणे नाहीतर परत जा, नाही तर पुन्हा बदली कॅन्सल करून टाकेन, असं दम दिला त्याला. आणि तो निघून गेल्यावर म्हणाले आता काय कपाळ बडवायचं म्हणले असल्या लोकांसमोर. आमच्याच लोकांनी सवयी लावल्यात म्हणाले मंत्रालयात वर्षानुवर्ष, ह्या अशा कशा जातील, लोकांना असंच वाटतं म्हणाले सगळं खरं ते. ही या पद्धतीने विषयाकडे बघणं आणि त्याला न्याय देणं ही भावना नेहमी अजितदादांची राहिलेली होती. दादांच्या किती आठवणी सांगायच्या आणि किती नाही अशी असंख्य गोष्टी आहेत त्यांच्या बाबतीतल्या. पण सर्वसामान्य कर्मचाऱ्यावर, सर्वसामान्य मतदारावर प्रेम करणारा, त्याच्या मदतीला धावून जाणारा असा माणूस होता. कोणीही दादांकडे आलंय आणि काम घेऊन आलंय, होणार असेल तर तोंडावर सांगतील हे होईल म्हणून, होणार नसेल तर सांगतील काम होणार नाही, जा तुला कुठे जायचंय तिथे, आणि कुणाकडेच होणार नाही असंही सांगायचे. त्याला ताटकळत ठेवायचे नाहीत किंवा चक्रा मारायला लावायचे नाहीत. हा त्यांचा स्वभाव होता. आज दादा नाही आहेत, पण त्यांच्या अशा असंख्य आठवणी महाराष्ट्रातल्या करोडो लोकांकडे असतील, त्यातल्या काही माझ्याजवळ आहेत.